मित्रांनो, मी प्रवीण हेरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात। बघा मित्रांनो, पेसा भरती परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, पेसा भरतीच्या परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट काय, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, जिल्हा परिषदच्या पेसा क्षेत्रातील परीक्षा रखडल्या। संपूर्ण माहिती काय बघा, मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे। अर्ज भरून 4 महिने उलटले आहेत, पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही। त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता। या विचाराने ग्रामसेवक, आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता। अखेर या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले, पण जिल्हा परिषदेच्या पेसा जिल्ह्यातील परीक्षा अद्यापही रखडलेल्या आहेत। इतर विभाग पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांची परीक्षा घेऊ शकतात, तर ग्रामविकास प्रशासन का नाही घेऊ शकत, असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। 6 जून ते 21 जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहे। तर बघा, ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू नये अशा झेडपींमध्ये जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे, आणि त्या ज्या काही परीक्षा आहेत त्या वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये घेण्यात येणार आहे। 10 जून ते 21 जून दरम्यान ह्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। या परीक्षेसोबतच पेसा जिल्ह्यातील परीक्षा देखील घ्याव्यात अशी मागणीही करण्यात आलेली आहे। अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची भरती वादग्रस्त ठरत असून नव्याने घोषित झालेली भरती ही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत। नागपूर वैद्यकीय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महावितरण भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे गट ड पदांची जाहिरात, सोलापूर, लातूर, पुणे महानगरपालिका आणि इतर विभागांच्या जाहिराती आल्या असून या विभागांच्या परीक्षाही झालेल्या नाहीत। स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी आणि अन्यायाला विरोध म्हणून शांततामय मार्गाने उपोषण करू असा इशारा लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी दिलेला आहे। तर बघा, जर आपण पाहिलं तर बघा मित्रांनो, युवा रोजगार परिषदेचे जे अध्यक्ष आहेत लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। तर बघा, ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे त्या देखील परीक्षा घेतल्या पाहिजे का, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केला होता, ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे अशा कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केला होता, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।